माझी बहीण तिच्या प्रियकरापासून 2 महिन्यांची प्रेग्नेंट होती आणि ही गोष्ट माझ्या बायकोने माहीत असूनही माझ्यापासून लपून ठेवली होती. मी तिला एक दिवस कारण विचारलं असताना तिने जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव संकेत आहे. माझी बहीण 2-3 वर्षाची असताना आमचे आईवडील एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गेले. तेव्हा मी जेमतेम 7वी-8वीमध्ये शिकत होतो. जेव्हा माझे आई वडील गेले तेव्हा मी एक शपथ घेतली होती की माझ्या बहिणीला मी आई वडिलांप्रमाणे सांभाळेन. तिचा बापही मीच होणार आणि आईही मीच होणार. आणि मी तसं केलं सुद्धा. तिचं सगळं शिक्षण चांगल्याच कॉलेजमध्ये करून दिलं आणि लग्नही मला तिचं थाटामाटात करून द्यायचं होतं. एका अशा मुलासोबत लावून द्यायचं होतं की जो खूप श्रीमंत असेल, संस्कारी असेल आणि माझ्या बहिणीची खूप काळजी घेईन. पण नियतीला हे वेगळंच मान्य होतं. माझी बहीण दिसायला एवढी सुंदर होती की तिच्या सौंदर्याच्या प्रेमात कोणीही सहज पडेल. म्हणून मी तिला लहानपणापासून खूप प्रोटेक्ट केलं होतं. मला असं अजिबात वाटत नव्हतं की तिने लव्ह मॅरेज करावं, कारण आजकालची मुलं फक्त एकमेकांचा फायदा घेतात आणि एकमेकांना सोडून देतात हे ऐकलं होतं. म्हणून मला खूप भीती वाटत होती. म्हणून मी तिला कॉलेजला असताना खूप सिक्वेवर ठेवलं होतं. माझ्या कपड्यांचा बिझनेस होता, म्हणजे माझं कापडाचं दुकान होतं. माझा बिझनेस तिने सांभाळावा असं मला वाटत होतं. त्यामुळे मी तिचं शिक्षणसुद्धा त्या पद्धतीने केलं होतं. आता माझं लग्न झालं होतं. माझी बायको आणि माझ्या बहिणीवर खूप प्रेम करत होतो. माझी बायको माझ्या बहिणीसोबत कधीही सुनासारखी वागली नाही किंवा कसलाही त्रासही दिला नाही. त्या दोघी एकमेकींसोबत सख्या मैत्रिणी असल्यासारख्या राहत होत्या. माझी बहीण आता 22 वर्षाची कधी झाली मला समजलंच नाही. तिचा आज वाढदिवस होता म्हणून मी तिला सरप्राईज देण्यासाठी माझ्या दुकानातून घरी लवकर आलो होतो. तिच्यासाठी एक छान गिफ्टसुद्धा घेतलं होतं. संध्याकाळ झाल्यावर मी तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलावून घेतलं होतं आणि तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं. तिला ते सरप्राईज एवढं आवडलं की त्यापूर्वी तिला असं सरप्राईज भेटलं नव्हतं. कारण आम्ही सरप्राईज देण्यासाठी जो प्लॅन केला होता तो असा होता की रात्री ती घरी आल्यानंतर आम्ही लाईट बंद करून तिला खूप घाबरून सोडलं. ती खूप घाबरली. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा मी लाईट लावली आणि तेव्हा तिला समजलं की हे सरप्राईज होतं. बर्थडे सेलिब्रेशनसाठीच एवढी सगळी मंडळी जमली आहे हे बघून ती खूप आनंदी झाली होती. मी आणि रवीनाने तिला बर्थडे सरप्राईज दिलं होतं. 2 दिवसानंतर जेव्हा माझ्या दुकानात गेलो तेव्हा तिथे माझ्या मित्राचा मुलगा आला होता. तो खूप गरीब होता. लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलो होतो. आम्हाला एकमेकांची खूप ओळख होती. त्यालाही घरचं असं कोणीच नव्हतं, नातेवाईक नव्हते. त्यामुळे मी त्याला माझ्या शॉपमध्ये काम दिलं आणि मी नताशाला माझ्या दुकानातलं सगळं काही कुमारला समजावून सांगायला सांगितलं. नताशाने त्याला उत्तम प्रकारे आमच्या दुकानातलं सगळं काही समजावून सांगितलं. असेच काही दिवस गेले. काही दिवसानंतर माझ्या बायकोचं, रवीनाचं आणि नताशाचं वागणं मला काही योग्य वाटत नव्हतं. त्या दोघी बाहेर जात होत्या आणि 2-3 तास बाहेरच असायच्या. दुकानात जातो म्हणून सांगायच्या आणि दुकानातही नसायच्या. एक दिवस आम्ही तिघेही शॉपमध्ये असताना त्या मला म्हणाल्या, आम्ही पार्लरमध्ये जातो असं सांगितलं आणि दुकानातून निघून गेला. मला त्यांचा पाठलाग करायचा होता आणि त्या कुठे जातात ते शोधून काढायचं होतं. म्हणून मी त्यांचा पाठलाग करायला लागलो. पण माझा शक खोटा ठरला, कारण त्या खरंच पार्लरमध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी तिथे 2-3 तास घालवले होते. त्यांनी रात्री यायला उशीर झाल्यामुळे मी त्यांना फोन करून विचारलं तेव्हा त्यांनी वाटेत आहोत असं सांगितलं. त्या दोघी घरी आल्यानंतर आम्ही जेवण करून घरी आलो, तुम्ही जेवून घ्या असं त्या मला म्हणाल्या. याआधी आम्ही तिघांनी एकमेकांना सोडून कधीही जेवण केलं नव्हतं. पण या दोघी माझ्याशी असं का वागत आहेस हे मला कळत नव्हतं. एक दिवस मी नताशाच्या रूममध्ये गेलो होतो, कारण माझं डोकं खूपच दुखत होतं आणि नताशा व रवीना घरी नव्हत्या. त्यामुळे बाम घेण्यासाठी मी नताशाच्या रूममध्ये गेलो. तेव्हा रूममध्ये गेल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्या बेडवर कसले तरी रिपोर्ट्स होते
मी ते रिपोर्ट्स पाहिले तर ते रिपोर्ट खूप धक्कादायक होते, कारण त्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलं होतं की नताशा प्रेग्नेंट आहे. मला काय समजायचं तेच समजेना. नताशा माझ्या पाठीशी असं काही करत आहे आणि मी तिच्यासाठी किती स्वप्न पाहिली होती. माझी सगळी स्वप्न आता चक्काचूर होणार होती. मी खूप रागाच्या अवस्थेत शॉपमध्ये गेलो, कारण नताशा शॉपमध्ये असेल म्हणून. पण नताशा तिथेही नव्हती आणि रवीना तर घरीच होती. मी नताशाला सगळीकडे शोधलं, पण नताशा कुठेच सापडली नाही, कारण तिला कोणीतरी किडनॅप केलं होतं. आधी तर मला नताशाचा खूप राग आला होता, पण एका बाजूने वाईटही वाटत होतं, कारण एवढ्या दिवसात नताशा पहिल्यांदाच माझ्यापासून दूर गेली होती. मी विचार केला की त्या प्रेग्नन्सीची गोष्ट मी ती सापडल्यानंतर तिच्याकडून काढून घेईल, पण आधी तिला शोधणं महत्त्वाचं होतं. म्हणून नताशा किडनॅप झाल्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. घरी आल्यानंतर माझी बायको रवीनाने सगळ्या तिच्या मित्रमैत्रिणींना फोन करून विचारलं, पण कोणालाही तिची माहिती नव्हती. ती आमच्याकडे आलीच नव्हती असं सगळ्यांनी सांगितलं. पोलिसांचा तपास चालूच होता, पण 3 दिवसांनी मला एका किडनॅपरचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की 4 लाख रुपये हवेत, तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. पण मला नताशाचा कितीही राग आला असला तरीही माझी जीवाभावाची छोटी बहीण होती, त्यामुळे मी कसंबसं करून पैसे गोळा केले. माझ्या बायकोचेही मी दागिने विकले आणि नताशाला आणण्यासाठी त्या किडनॅपरने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो. तिथे गेल्यानंतर एक वेगळंच आश्चर्य पाहायला मिळालं. मला त्यांचा चेहरा पाहायचा होता, पण तिथे नव्हताच. इकडे माझ्या बायकोने पोलिसांना फोन करून सांगितलं होतं, आम्हाला किडनॅपरचा फोन आला होता आणि माझा नवरा नताशाला सोडवण्यासाठी त्या ठिकाणी गेला आहे. तिथे त्याला किडनॅपरने बोलावलं आहे. त्यामुळे माझ्या पाठोपाठ पोलीसही आले होते. पण पोलिसांना बघून मी अचानक घाबरलो, कारण बातमी पोलिसांना कुणी दिली हे मला माहीत नव्हतं. आणि मी तिथून निघालो तेव्हा माझी पैशांची बॅग तिथेच विसरलो आणि त्या टेन्शनमध्ये मी घरी निघून गेलो. नंतर पोलिसांचा मला फोन आला. त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण पोलिसांना आता माझ्यावर संशय आला होता. पोलिसांना वाटत होतं की नताशाचा मीच किडनॅप केला आहे. मी पोलिसांना याचं कारण विचारल्यावर पोलीस मला म्हणाले, तुम्ही जे पैशांची बॅग घेऊन किडनॅपरकडे गेला होता त्या पैशांच्या बॅगमध्ये नताशाचा मेडिकल रिपोर्ट होता. तुम्हाला जर तुमची बहीण प्रेग्नेंट आहे हे माहीत होतं तर तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही? पण मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की तो नताशाचा मेडिकल रिपोर्ट माझ्या बॅगमध्ये कोणी टाकला असेल, कारण तेव्हा घरी फक्त माझी बायको रवीना होती. पण रवीना असं का करेल? तेव्हा माझ्याकडे याचा विचार करायलाही वेळ नव्हता. मला पोलिसांनी अटक केली होती. मला पोलिसांनी पकडून नेल्यानंतर मी 2 दिवस पोलीस स्टेशनमध्येच होतो. एकीकडे मला नताशाचा रागही आला होता आणि दुसरीकडे दुःखही वाटत होतं. माझी बहीण कुठे असेल आणि तिच्यासोबत काय झालं असेल? मी माझ्या बायकोला म्हणालो, काही करून मला यातून बाहेर काढ. तेव्हा माझी बायको मला धीर देत म्हणाली, मी काहीही विचार करून तुम्हाला इथून बाहेर काढणार आहे, मला फक्त थोडा वेळ दे. इकडे पोलिसांनी माझ्या शॉपमध्ये कोण कोण काम करत असतं हे विचारलं असता तिथे पोलिसांना समजलं की कुमार नावाचा मुलगा कामाला आला नव्हता. तेव्हा त्यांना कळालं की जेव्हा नताशा किडनॅप झाली होती त्या दिवसापासून तो गायब आहे. पण इकडे कुमार पोलिसांना याआधी भेटून गेला होता आणि त्याने नताशा गेल्याचा रिपोर्टही पोलिसांना स्टेशनमध्ये नोंदवला होता. त्यामुळे पोलिसांना कुमारवर अजिबात संशय आला नाही. पण मला खात्री होती की कुमारनेच नताशाला किडनॅप केलं आहे. जेव्हा माझी कोर्टात बेल होती तेव्हा मला पोलीस घेऊन जात होते. मी एक युक्ती लावली आणि पोलिसांच्या तावडीतून पळून गेलो. रात्रीची वेळ असल्यामुळे माझ्या बायकोला फोन केला आणि मी जिथे होतो तिथे तिला बोलवून घेतलं. तेव्हा मी तिला कुमारला फोन लावण्यासाठी सांगितलं आणि त्याला अशा एका ठिकाणी बोलवून घ्यायला सांगितलं की जेथे कोणी नसेल. ठरल्याप्रमाणे कुमारही तिथे आला. माझी बायको आणि मी तिथे गेलो आणि कुमारला म्हणालो, तू मूल जन्माला आल्यावर मला सांगणार होतास का? माझी बहीण तुझ्यापासून प्रेग्नंट होती. ते असं म्हणून त्याला एक जोराची कानाखाली मारली आणि रवीनाला म्हणालो, रवीना, ही सगळी गोष्ट तुला माहीत होती तरीही तू मला का सांगितली नाहीस? कारण तू पोलिसांना याबद्दल सांगताना मी ऐकलं होतं. तेव्हा रवीना माफी मागू लागली आणि मला म्हणाली, मी तुम्हाला सांगणारच होते, तेवढ्यात नताशा किडनॅप झाली, त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकली नाही. प्लीज मला माफ करा. माझ्याकडे पोलिसांची जी बंदूक होती ती कुमारवर दाखवली आणि कुमारला म्हणालो, नताशा कुठे आहे सांग, नाहीतर गोळी झाडून तुझा खून करेल. पण पुढे काय झालं हे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
कुमार समोर रवीना आली आणि म्हणाली, कुमारला काही करण्याआधी आधी मला मारावं लागेल. तेव्हा मी रवीनाला म्हणालो, रवीना हे तू काय करत आहेस? तू बाजूला हो, मी आता कुमारला सोडणार नाही. तेव्हा रवीना मला म्हणाले की नताशाच्या किडनॅपिंग मागे फक्त कुमारच नाही तर मी सुद्धा आहे. आम्ही दोघांनी मिळून नताशाला किडनॅप केलं होतं. तुम्ही तुमची सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, तेव्हाच मी नताशाला मुक्त करेन. मग मी म्हणालो, तू कुमारच्या एवढ्या जवळ कधी गेलीस? तेव्हा ती मला म्हणाली, कुमार दिसायला एवढा हँडसम होता की मी त्याच्या प्रेमातच पडले. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून नताशा आणि तुझी प्रॉपर्टी हडपण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. खरं तर नताशा प्रेग्नेंट नव्हतीच. तुझ्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार निर्माण करण्यासाठीच तिचे हे खोटे रिपोर्ट बनवले होते. त्यामुळे आमचं काम थोडं सोपं झालं आणि पोलिसांनाही तुझ्यावर संशय यावा असा सगळा प्लॅन केला होता. मी खूप आश्चर्यचकित होऊन हे सगळं ऐकत होतो. तेव्हा रवीना मला म्हणाली, प्रॉपर्टीच्या पेपरवर सही कर, तरच नताशा कुठे आहे ते मी सांगेन. तेव्हा मी तिच्याकडे बघून हसू लागलो, कारण तिच्या पाठीमागे पोलीस उभे होते. हे तिला समजलंच नव्हतं. पोलिसांनी हे सगळं ऐकलं होतं. मग पोलीस रवीनाला म्हणाले, रवीना, तुम्ही जी कहाणी सांगितली ती चांगली आहे. आता आमची कहाणी ऐका. तुमच्या नवऱ्याला पकडून नेण्यासाठी आमचाही प्लॅन होता. आम्हाला चांगलंच माहीत होतं की नताशाच्या किडनॅपिंग मागे तुमचाच हात आहे. आणि पोलिसांनी रवीनाला तिच्या पाठीमागून सोडलेले सगळे पुरावे दाखवले. तेव्हा ती आणि कुमार पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांना अटक केली. नताशा जेव्हा मला भेटली तेव्हा ती खूप रडली आणि मी तिला म्हणालो, मला माफ कर, मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही. नताशाला बरं वाटलं नव्हतं, कारण 4 दिवस तिच्या पोटात अन्नाचा एकही कण गेला नव्हता आणि हे सगळं माझ्या बायकोने तिच्यासोबत केलं होतं. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तिच्यावर उपचार केले आणि तिला सुखरूप घरी घेऊन आलो. मी एक चांगला मुलगा बघून तिचं लग्न केलं आणि मीही दुसरं लग्न केलं आहे. आम्ही दोघे बहीण भाऊ आता आमच्या संसारात खूप सुखी आहोत. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.